अकोल्यातील जुने शहर परिसरातील 321 वर्ष जुन्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला। पहाटे महापूजा आणि महाअभिषेकानं उत्सवाची सुरुवात झाली, तर गेल्या 93 वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपराही यंदा कायम राखण्यात आली। राजेश्वर नगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे विधिवत महापूजा आणि महाअभिषेक पार पडला। श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा आणि अर्चना शर्मा यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या अखंड गजरानं दुमदुमून गेलं होतं। आषाढी एकादशी निमित्त आयोजित यात्रेसाठी पंचकोशीतील हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी करत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी देशातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन सर्वांना सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आली। बळीराजा सुखावला पाहिजे अशी श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। देशावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा विघ्नपणे पार पडो अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। अकोला शहराच्या राजराजेश्वर नगरीत गेल्या 322 वर्ष स्थित हे असं पुरातन विठ्ठल मंदिर आहे। या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या 93 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 4 वाजता मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा यांच्या शुभ हस्ते अभिषेक संपन्न होतो।